विचार केला की आज काही माझा मूड ठीक नाही आहे आणि मला समजणार नाही, तर समजतच नाही. सो त्याच्यामुळे जे तुमचे मित्र आहेत, जे या स्पर्धेतून बाहेर चाललेत, ते स्पर्धेतून बाहेर नाही चालले, ते स्वतःला असं समजून गेलेत, असं सांगून पुढे नेलेत की आपल्या जीवनात काही उरलंच नाही आहे. दुसरा पद, दुसरा पात, दुसरा पात, दुसरा पात. पण हे काही गोष्टी आहेत की सेंट्रल डोमेन जो आहे तुमच्या जीवनाचा, हा सेंट्रल डोमेन पासून सगळे पाथवेज निघतात. हे सेंट्रल डोमेन आहे तुमचा नॉलेजचा. आणि हे सेंट्रल डोमेन ज्याच्याकडे आहे, तो माणूस कुठल्याही पातळीवर ऍक्सेप्ट होऊ शकतो. बिझनेस, जॉब, गव्हर्नमेंट जॉब, लेक्चरशिप, कुठलाही असेल, कुठलाही असेल, मी तर लिटरली सांगतोय कुठलाही असेल, इव्हन मेडिकल शॉप ऑल्सो, याचं नॉलेज खूप गरजेचं आहे, पण त्याचा वापर पण करता आला पाहिजे. आणि या गोष्टी आपल्याला कळतात, आपण लावतो, पूर्ण टाइम लावतो. तुमचंच काय, माझंच काय. सो मी माझ्या वर्षाच्या वर्षानुसार, तुम्हाला माहिती आहे, आता हे माझे जे स्टुडंट आहेत, गेल्या वर्षीचे अंजली असेल, कपिल असेल, हे सगळे स्टुडंट्स म्हणत असतील की सर, हे वर्षानुवर्ष तुमच्या बॅच बदलत चाललेले आहेत. आज तुम्ही माझ्याकडे 4th इयरला आहात, पुढच्या वर्षी तुम्ही पास आउट होणार, माझ्याकडे नवीन बॅच येणार. सो माझं काम असेल त्या बॅचला पण पहिल्या दिवसापासून असंच सांगणे, बाबा तुम्ही हे करा, तुम्ही ते करा, तुम्ही असं करा, तुम्ही या लेवलचं प्रिपरेशन करा. पुणे, मुंबई, नाशिक, हे स्टुडंट्स का स्वतःला या लेवलला समजतात? सो त्या लेवलचं तुम्ही पण स्वतःला समजा, तेवढे रेफरन्स वाचा, तेवढं बेसिक घ्या. तुमचं 11th-12th वीक आहे, त्याच्याकडे काम करा, त्याच्यावरती फोकस करा. ह्या सगळ्या गोष्टी आपण सांगत असतो. पण याच्यामध्ये तुम्हाला वाटतं का की हे सगळे जण आपलं ऐकतील? समजा एका घरामध्ये एका पॅरेंट्सला 2 चाइल्ड आहेत. सो त्याच्यातला एकाचं मत वेगळं असतं आणि एकाचं वेगळं असतं. म्हणजे एका घरात दोघांमध्ये पण डायव्हर्सिटी असते. ओके, सो मतभेद हे आपल्या देशाची लोकशाही आहे. आणि एका घरामध्ये दोघांचं मत वेगळं असू शकतं, तरी अकॅडमीमध्ये 100 जणांमध्ये 10 जणांचं मत वेगळं नसेल का? 100% असेल. आणि आपण तेच बघतो की आपली जी काही स्ट्रेंथ आहे त्याच्यातली 50% पॉप्युलेशन गॉन. आणि वाय इट इज सो? पहिला प्रॉब्लेम, ऍडजस्ट नाही होत, शेड्यूल मॅनेज नाही होत, कारण आवड नाही ना. आवड का नाहीये? कारण अँबिशन्स नाही आहेत. अँबिशन का नाही आहे? कारण ख्वाहिशे खूप छोटी आहेत, स्वप्न खूप कमी आहेत. स्वप्नच नाही आहेत, उठायचंच कसं? स्वप्नास्फूर्ती तर माणूस उठतं. सो माझ्या जीवनात मी 3,000 रुपये महिना कमवला पाहिजे. आराम झोपलास तरी कमवशील तू. सो 3,000 रुपयानं काय तुझं होणार आहे? पण माझ्या जीवनामध्ये 3,00,000 रुपये कमवले पाहिजेत पर मंथ. मग मात्र डोकं फिरतं आपलं. अरे रे रे रे, एवढं मोठं टार्गेट, एवढे अँबिशन्स लावावर स्वतःच्या पाठीमागे. एक 50,000चा मोबाईल घ्या, मोबाईल नका लॅपटॉप घ्या, आणि 10,000 रुपये पर मंथ तुम्ही EMI लावा. बघा झोप येते का? येणारच नाही. तेवढे 10,000 रुपये कुठून ना कुठून तुम्ही कमवू शकता. राईट, लक्षात ठेवा. ह्या गोष्टी तुम्हाला मी लिटरली सांगत असतो, आणि ह्या गोष्टी खूप मॅटरही करतात लाईफमध्ये. सो व्हॉट एव्हर द थिंग्स. आणि सध्या तुमची अर्निंग ही मॅटर नाही करत. अर्निंग हे तुम्हाला वेळेनुसार मिळणार आहे. पैसा हा वेळेनुसार तुमच्यावर बरसणार आहे. पण ती वेळ येण्यापर्यंत आणि ती वेळ आल्यानंतरही तुम्हाला काम करावंच लागणार आहे. आणि जिंदगीचा रूल आहे. सो जोपर्यंत तुम्ही करत आहात तोपर्यंतच तुम्हाला मिळेल. ज्या दिवशी तुम्ही तुमचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर असाल, दुनिया तुम्हाला बायपास करून चालेल. सो तुम्हाला हेही माहित आहे, तुम्ही हे बघितलं की आपले जे भारताचे जे काही पूर्ण आर्म फोर्सेसचे जे काही मेन आपले होते, सो बिपिन आपले रावत, सो त्यांच्यासोबत तुम्ही मला सांगा, बाकीचे 13 जणांची डेथ झाली, त्यांची मिसेसची पण डेथ झाली. कुठल्या तरी न्यूज चॅनलवर वाचलं का तुम्ही बाकीच्या 12 जणांबद्दल काही डिस्क्रिप्शन दिलंय? सगळीकडे एकच चर्चा, फक्त एक मोठा माणूस, त्याची चर्चा. सो मला वाईट वाटलं की यार, ह्यांचे पण खूप मन आहे, यांचं पण स्वतःचं घर आहे, यांचं पण स्वतःची फॅमिली आहे, त्यांचा पण स्वतःचा जीव गेलेला आहे, पण तरीही सगळा मीडिया फोकस कुणाला करतो? मेन माणसं. म्हणजे खालच्या माणसाची काही किंमतच नाही आहे. सो दिस इज हाऊ, म्हणजे इतकं बेकार जग आहे हे. सो त्यांच्या आपल्याला तर काही वाटत नसेल, पण त्यांच्या फॅमिलीला पण वाटत असेल की यार ठीक आहे, माझ्या घरामधला एक माणूस, माझ्या घरामधला एक माझा मुलगा ह्याच्यासाठी शहीद झाला. पण त्यांना याचं पण वाईट वाटत असेल की अरे कुठं चर्चा नाही आहे, कुठं त्यांचं या ठिकाणी बोलबाला नाही आहे. सो अशी दुनिया आहे. दुनियावरती विश्वास ठेवू नका, स्वतःसाठी काम करा. राईट, मी बोलतोय माझ्यासाठी विश्वास ठेवू नका, स्वतःसाठी काम करा. त्या दिवशी तुमची ओळख निर्माण होईल, त्या दिवशीच लोक तुम्हाला रिकग्नाइज करतील. अदरवाईज हे फक्त एक सृष्टीचा बेकार नियम आहे. जो बदलतो त्याच्यासोबत बदल होतो, आणि जो त्याला बदल कायम मध्ये ठेवतो तोच पुढे जातो. आणि तुम्ही उद्या होऊन फापट पसारा असं मांडायचं नाहीये की सर जीपॅट होती तोपर्यंत ही माझ्या लई सोबत होती बघा, आणि मी क्वालिफाय झाली नाही आणि ती क्वालिफाय झाली,
तर ही बदलली हो सर. सो असं फापट पसारा मला तर सांगतच जाऊ नका, राईट. कारण नॅचरल आहे ते, नॅचरल. ओके, सक्सेस आल्यानंतर चेंज येतो, हा नॅचरल आहे. थॉट्स बदलतात, नॅचरल आहे. सो इफ यू वॉन्ट टू गेट, तुम्हाला असं प्रत्येक जण म्हणतो ना की ज्या वेळेला अंधार असतो त्याच वेळेला एक मोमबत्तीचा किंमत कळते. सो याचा अर्थ असा आहे की तुम्हाला स्वतःला तर बदलू नाही शकत, राईट. सो तुम्ही कंडिशन बदलू शकता. सो तुम्हाला समजतंय की माझी कुठं गरज आहे. समजा माझी गरज आहे एखाद्याला, आज माहिती आहे की एखादा माझा XYZ फ्रेंड आहे जो माझ्या प्रॅक्टिकल लॅबमध्ये सगळे कॅल्क्युलेशन करून देतो, आणि तो त्या दिवशी नाही आहे तर माझे खूप हाल झाले, असं जर कुणाला फील होतंय, तर जो अब्सेंट आहे ज्याच्यामुळे कॅल्क्युलेशन होतात, तरी हा नाही विचार करायचा की माझा हा फायदा झाला, की माझ्यामुळे हा माझे कॅल्क्युलेशन बघून देतोय. हे डोक्यात ठेवायचे की अजून काहीतरी शिकता येईल, जेणेकरून त्यांची गरज तू भासवशील, पुरवशील, जेणेकरून मिनिटाला तुला त्याची गरज लागेल, त्या स्वतःला तुझी गरज लागेल. हे डोक्यात ठेवा. दुनिया ही मतलबी आहे, मी मान्य करतो, पण काहीतरी असं काम करा की दुनिया तुमच्याकडे मतलब ठेवेल, तर तुम्हाला कोणतरी आपलं म्हणेल. घरून सोडता, आपले पॅरेंट्स सोडता, कळतंय. सो फ्रेंड्स वगैरे हे सर्कल मी मान्य करतो, मलाही फ्रेंड आहेत, आमचंही सर्कल आहे, खूप चांगलं सर्कल आहे, पण शेवटी प्रत्येक लिमिट पर्यंत असतं. प्रत्येक जण, इव्हन घरचे असतील, रिलेटिव्ह असतील, लिमिट पर्यंत आहेत. सो वन्स वी हॅव क्रॉसेस दॅट लिमिट, तुम्ही बघा. सो एखादा मित्र आहे, तुम्हाला पाठीवरती हात ठेवतो, तू कर बेटा, मस्त कर. तुम्ही त्याला आला तर म्हणलात बाबा मी आज महिन्याला 500 रुपये कमवतो, तो म्हणेल अजून प्रोत्साहन घे, मी भांडवल देतो तुला, मी कॅपिटल प्रोव्हाइड करतो, यू गो फॉर दिस. तुम्ही आलात, अरे मी महिन्याला 30,000 कमवू. पुन्हा अजून म्हणेल तू कर सपोर्ट. तुम्ही एक दिवस आलात, त्याला सांगितलं की मी महिन्याला ₹1,00,000 करतो. तुमचा हळूहळू सपोर्ट काढून घेतात. कळतंय, ही दुनिया आहे. सो तुम्ही जसं जसं पुढे चाललात, सपोर्ट कमी होत जातो. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्या दिवशी जर त्याच्यावर डिपेंड असाल, ज्यांनी तुम्ही मला सपोर्ट केला, तुम्ही 2 मिनिटांमध्ये कोलॅप्स होता. हे जीवनाचा रूल लक्षात ठेवा. सो जर तुम्हाला पुढे जाऊन जर उंचीकडे बघायचं असेल, तर खाली पाय तुमचे स्वतःचे पाहिजे. जर तुम्ही दुसऱ्याच्या हातावर जर उभा असाल, तर ते तुम्हाला कधीही उंची बघू देणार नाही. हा, तुम्ही त्या रेंगत्या किड्यासारखे असाल तर त्यांना तुम्हाला सपोर्ट करतील, पण तुम्ही रेशमच्या किड्यासारखे असाल तर मग तुम्हाला हे ओढतात, ते कुणीही असू दे. कळतंय. हे एक्झाम्पल्स हे प्युअरली एक्सपिरियन्स आहेत, आणि हे माझे माझे सगळे मी बघितलेले एक्सपिरियन्स आहेत. त्याच्यामुळे उंचीवर जायचं असेल तर खाली पाय तुमचेच पाहिजेत, हे विसरू नका. ज्या दिवशी तुम्ही दुसऱ्याच्या याच्यावर उभा राहाल आणि तुम्ही जर उंच गाठायचा जर प्रयत्न करत असाल, तर खालचा सपोर्ट कधीही निघू जाऊ शकतो. त्याच्यामुळे तर आपल्याकडे अकॅडमी दुसरी टीचर नाही आहेत, लक्षात ठेवा. सो दिस इज द ओनली ट्रूथ. का एवढा त्रास सहन करावा लागतो? कारण दुसऱ्याच्या जीवावर खेळ खेळला जात नाही. ओके, दुसऱ्याच्या जीवावर खेळ खेळून तुम्ही माहीर होऊ शकत नाही. सो तुमचा खेळ तुम्हाला स्वतःला खेळायचा, तुमचा गेम आहे, दुसऱ्यावर डिपेंड कसं राहणार? आणि हे जे मूर्ख जे आहेत ना, हे जे आता सध्या छोट्या छोट्या गोष्टींनी, सो काही झालं, आमच्या कॉलेजला फंक्शन आहे, हे आहे, ते आहे, अरे करा सेलिब्रेशन. सो शुड बी देअर, मी नाही म्हणत नाही. सेलिब्रेशन करा, फंक्शन्स असतील फंक्शन्स करा, पण त्याच्यासोबत तुमचा जो काही डेडलाईन आहे, जो टाइम आहे, जे प्लॅन आहे, जे तुम्ही ठरवलेलं आहे, ते पण संपलं पाहिजे व्यवस्थित टायमामध्ये. त्याच्याकडे पण बघा. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेलिब्रेशन, सो प्रत्येक वेळा एक नारा असतो, वेन एव्हर यू आर इन द फायनल इयर. सो हे वापस दिवस येणार नाहीत, प्रत्येक जण म्हणतो. तुम्ही एम फार्मसीच्या फायनल इयर मध्ये असाल, प्रत्येक जण म्हणतो की हे दिवस वापस येणार नाही. ओके, सो लक्षात ठेवा की तुम्हाला या गोष्टी भावुक करतात की आपण आता शेवटच्या मोमेंटमध्ये आहोत. याचा अर्थ असा आहे का की तुम्ही बी फार्मसी झाल्यावर एन्जॉय नाही करणार? तुम्ही करणार. एम फार्मसी झाल्यावर एन्जॉय नाही करणार. सो शेवटी तुम्ही सगळं एन्जॉय करू शकता. सो एन्जॉय हा तुमच्या फॉर एव्हर लाईफ मध्ये आहे. मग वाय नॉट यू आर कीपिंग द स्टडी टाइम इन दिस बिटवीन. तुमचे जो काही टार्गेट पिरियड आहे, हा 5 वर्ष 7 वर्ष, याच्यामध्ये काय तुमचे शेड्यूल नाही आहेत, शेड्यूल नुसार प्लॅनिंग नाही आहे, प्लॅनिंग नुसार एक्झिक्युशन नाही आहे. सो हे गोष्टी खूप लवकर बदलायला पाहिजेत. आणि माझ्या अनुभवानुसार सध्याच्या या कोविड-19नी फक्त 1-2 जणांचे वर्ष नाही घातले. मी माझं तुम्हाला सांगू शकतो माझे अनुभव. लिटरली मी माझे 11-12चे क्लास सध्या बंद करून टाकले. त्याचं एकच रिझन आहे की त्या फालतू डोक्याला मी नाही शिकू शकत. सो तेवढं डोकं कोण लावणार त्यांच्यासोबत? लिटरली मी 12वीचे क्लास 11वीचे स्टॉप करून टाकलेत. नकोच.
त्याचं कारण असं आहे की मी हे 2-3 वर्ष ही बॅच पुढे गेल्यानंतर मी शिकवेल. हे डोके वापस बनूच शकत नाही. आणि तुम्हाला हे सांगतोय मी, या कोरोनानी हे एकाच 1-2 वर्ष नाही, पूर्ण लाईफ बरबाद करून टाकले. डायरेक्टली पूर्ण लाईफ. टर्निंग पॉइंटला जेवढे होते का तेवढे सगळे उडाले. तुम्ही बघा, तुमच्या घरी 4थी, 5वी, 5th स्टँडर्ड, 4th स्टँडर्ड अभ्यासाला बसायचं नावच घेत नाही. आणि अजून गव्हर्नमेंटनी वरून GR काढलाय की जर पालक म्हणत असतील की माझा मुलगा घरून अभ्यास करायला पाहिजे, तर कॉलेजनी ऑनलाईन शिकवायलाच पाहिजे, अदरवाईज त्यांच्यावर कारवाई होईल. सरकार असं त्यात खूप खूप आणि वर्स्ट सिच्युएशन तुम्हाला अजून बघायचे, थोडं थांबा. सो ज्या दिवशी तुम्हाला कळेल की तुम्ही खरंच काय असाल बाहेर पडल्यानंतर, आणि याच्यापेक्षा बेकारी भारतात कुठलीच येणार नाही. जो युथ आहे, सो 11-12चे जेवढे काही डोके होते हे सगळे टोटल फेल आहेत सध्या. सो ज्यांना मी समजत होतं की हे काहीतरी बनतील, ते पण टोटल लॉस मध्ये आहेत. सो अर्ध्याच्या वर तर मॅनेजमेंट करत आहे, आणि मॅनेजमेंटसाठी पण माझ्याकडेच येत आहे. सो हे खूप वाईट परिस्थिती आहे, आणि ह्यांना वापस बनवणं म्हणजे टोटल इम्पॉसिबल गोष्ट आहे जवळपास. ओके, इफ इट इज ओनली पॉसिबल जर तो ठरवला तरच, अदरवाईज कुठलाही शिक्षक, कुठलाही गुरु त्यांना चेंज नाही करू शकत. एवढी बेकारी या ठिकाणी सध्या या COVID-19 दिलेली आहे एज्युकेशन सिस्टम मध्ये. एवढं बेकार कोलॅप्स झालेलं आहे सिस्टम. तुम्ही इथंच बघू शकता ना, 1200 पैकी 50, सो 1200 मन हे काही MSc, BSc, M.Pharm हे पागल लोक होते का? डिग्रीज घेऊन आले होते, राईट. आणि छाटछूट कंपनी होती, एवढी बी काही नव्हती. पुण्याची कंपनी सगळ्या अशाच आहेत, नॉर्मल, राईट. सो त्या कंपनीने जर यांना 50 जणांना सिलेक्ट केलं असेल, ह्याच्यातले जवळपास 1150 विद्यार्थी बाहेर काढले असतील, तर हे कोण आहेत? हे ग्रॅज्युएटेड आहेत. कोण आहेत? हे मास्टर आहेत. कोण आहेत? हे MSc आहेत. कोण आहेत? हे ज्यांचं कुणाचं PhDचं रजिस्ट्रेशन आहे. कोण आहे ते? इव्हन काही जण लेक्चरर असतील, जे लेक्चरशिप मध्ये कंटाळलेत, त्यांना आता अकॅडमिक मध्ये नकोय, त्यांना इंडस्ट्रीमध्ये यायचं. हे सगळे महारथी इथं आहेत, कळते. आणि हे सगळे महारथी असा गाळ कसा फेकला जातो बाहेर, तसे फेकले जातात. अशा ओढू फेकले जातात. चल निघ, तुला काहीच येत नाही, तुला कोण घेणार आहे? आणि हे लिटरली हे ट्रू आहे. ज्या दिवशी तुम्ही इंटरव्ह्यूला जाणार ना, तुम्हाला पहिली आठवण येणार APA अकॅडमी. बाहेर आल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा सांगणार की APA अकॅडमी, थँक गॉड की 1 तरी क्वेश्चन, 2 तरी क्वेश्चन, 5 तरी क्वेश्चन मी सांगितले, आणि मी हॅपी आहे. त्या दिवसाचं प्रिपरेशन जे मी केलं ते आज मला समजते की ते वर्थ आहे. ही रियालिटी आहे. आणि त्याच्या पाठीमागे, त्याच्या सोबत, त्याच्या आधी तुमचं दुसरं पण नाव येऊ शकतं, कॉलेज. कॉलेज नंतर माझं, सो कॉलेजमध्ये हे शिकलो, त्याच्यानंतर सरांकडून शिकलो, असंही असू शकतं. सो इट इज ऑल अबाउट तुम्ही दिलेले एफर्ट्स लावले तर पुढे काहीतरी आहे. अदरवाईज सगळा खेळ इथं बेकार लोकांचा आहे. गव्हर्नमेंटने पेपर घेतले, म्हाडाचा पेपर कॅन्सल झाला. सो पुढे आलो, पुढे बघितलं, इथं बघितलं आपली शासकीय एक्झाम, आरोग्य विभाग, पेपर फुटला. 2019ला पेपर घेतला TATचा, त्याच्यात तो हरामखोर जण, त्याचा मेन आहे, त्यानंच पैसा केला, 80 लाख रुपये त्याच्या घरी निघाले. काय भंगार सिस्टम सगळा, राईट. आणि या भंगार सिस्टम मध्ये तुम्ही जगायचे, तुम्हाला स्वतःच टिकवायचे, त्यात जर आपल्याकडे नॉलेज नसेल तर मग आपण मेलोच, नाही टिकू शकत. या सिस्टम मध्ये बेकार सिस्टम आहे सगळं. दुनिया तशी आहे, मी परत सांगतोय, दुनिया तशी आहे. सो त्याच्यामुळे एकच माणूस तुम्हाला बदलू शकतो, तो म्हणजे फक्त जायचं आणि मिररकडे बघायचं. तेच आपण आहोत, समजून घ्यायचं आणि पुढे चालायचं. दररोज काही ना काही नवीन शिकायचं. ठीक आहे, GPAT तुमचं टार्गेट आहे, GPATच्या नंतर तुमची पूर्ण लाईफ आहे. सो हे शब्द माझे आताच नाही, पुढच्या तुमच्या 30 वर्षापर्यंत लक्षात ठेवायचं की आज तुमच्याकडे एक गोष्ट असेल तर उद्या तुमच्याकडे त्याच्यापेक्षा एवढं तरी जास्त पाहिजे. एवढी इम्प्रुव्हमेंट डेली जीवनामध्ये ठेवायची. आणि ही इम्प्रुव्हमेंट तुमच्या कायम जीवनात जर तुम्ही ठेवली तर ऍट सर्टन पिरियड ऑफ लाईफ तुम्हाला कळतं की काही पिरियड हे तुमचे प्रोग्रेसिव्हचे असतात, आणि काही पिरियड हे तुमचे अचिव्हमेंटचे असतात. आणि ते अचिव्हमेंट मिळाल्यानंतर तिथून पुढे तुम्हाला ग्रोथ नाही करायचे, तुम्हाला स्वतःला कॉन्स्टंट ठेवायचे. हा एक पिरियड असतो लाईफचा, राईट. सो एक हा पिरियड आहे, त्याच्यामध्ये खूप जास्त त्रास असतो, आणि पैसा कमी असतो, वर्कआउट कमी असतं, सगळ्याच गोष्टी आहेत. आणि हा पिरियड आहे ज्याच्यामध्ये त्रास तर भयानक आहे, पण पैसाच नाही आहे. हे स्टुडंट पिरियड, स्टुडंट लाईफ. इथून हे इनिशियल बिगिनर. सो त्रास खूप आहे, पैसा कमी आहे, पण पुन्हा सो एक तर तुम्हाला पॉप्युलॅरिटी असते जर तुमच्याकडे नॉलेज असेल तर, सोबत अर्निंग नसते, सोबत तुमचं वर्कलोड कमी असतो, आणि पैसाही तसंच असतो. सो हे तुमचा पिरियड असतो, आणि ह्या पिरियड पण प्रत्येकाला मेंटेन करता यावं लागतं. सो सक्सेस मिळणं एकदा
आणि सक्सेस मिळणं अनेकदा याच्यात खूप फरक आहे. सो दिलेल्या पिरियडमध्ये तुम्ही जर कॉन्स्टंट असाल स्वतःला, तर तुम्ही आज ठीक आहे, तुम्हाला आज 10 तास अभ्यास झाला, उद्या 9 तास नको, ऍटलिस्ट 10 तास जेवढा झाला होता तेवढा तरी. ओके, त्याच्यापेक्षा कमी नाही चालेल. जास्त नसशील करल तर दॅट इज ओके, बट कमी नकोय. कमी का बरं? काल 10 तास तूच केलास, तुला एक हात होता, एकच डोळा होता, सगळं ठीक होतं, राईट? जेवायला पण तेच मेसचा डब्बा होता किंवा घरून तेच दिलं होतं. मग आज का 9 तास? हा पण फरक कळायला पाहिजे ना. सो वाय वी आर रिड्युसिंग द टाइम आवर्स, वाय यू आर रिड्युसिंग युअर वर्कआउट, नॉट विथ ओनली रिस्पेक्ट टू द जीपॅट अँड प्रिपरेशन स्टडी. तुमचे बाकीचे पण काही प्लॅन असू शकतात जीवनातले, हेल्दीचे असतील, काही असेल, मेंटल, मेडिटेशन, बऱ्याच गोष्टी आहेत. ओके, सो या गोष्टीकडे तुम्ही फोकस करा, जेणेकरून तुम्हाला पुढे पुढे जसं जाणार. कारण मी तुम्हाला एवढं सगळं महाभारत कशासाठी सांगतोय, कारण आता राहिलेत आपले किती, 10 दिवस, 8-10 दिवस, 8-10 दिवसामध्ये आपला सगळा सेशन संपणार आहे. पुन्हा जसं काही तुम्हाला बोलेल हे सगळं एक्झाम ओरिएंटेड असेल. क्वेश्चन्स आन्सर बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्येच गुंतणार आहोत पुढचे 2 महिने. सो जवळपास जेवढा मला द्यायचंय तेवढं मी देऊन सगळं संपलेलं आहे. ओके, सो ऑलमोस्ट 95% जे माझ्या डोक्यात आहे हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. सो त्याला यूज कसं करता येईल, त्याचा वापर कसा करता येईल जीवनाच्या तुमच्या पुढच्या पडावामध्ये. जर तुम्हाला तुमच्या पाठीमागे जर कुणी म्हणते की हे शिक्षक माझ्यासाठी खूप चांगले आहेत किंवा यांच्याकडून मी काहीतरी शिकलो, तो आनंद खूप मोठा असतो. आणि तो आनंद घेण्यासाठी आधी काही दिवस आपल्याला खूप बेकार परिस्थितीतून जावं लागतं. कुठलाही माणूस तो त्याच वेळेला बनू शकतो जर त्या वेळेला त्यांनी स्वतःचं सुख किंवा स्वतःचे कम्फर्टेबल झोन कडे बघितलं नाही तर, राईट? आणि हे जे पीपल आहेत जे येतात जातात, कुणाला उठणंच होत नाही, सो दे आर नॉट लिव्हिंग इन द अनकम्फर्टेबल झोन, दे आर टोटली लिव्हिंग इन द कम्फर्टेबल झोन. आणि त्याच्यासाठी आपल्याकडे दुसरा पर्यायच नाही. ओके, सो तुम्हाला देव ही जागी नाही करू शकत जर तुम्ही स्वतः ठरवलेलं असेल तर. त्याच्यासाठी दुसरा पर्याय नाही आहे. आणि ओके, जीपॅट हे एक एक्झाम आहे, हे काही तुमचं फायनल डेस्टिनेशन नाही आहे. ओके, सो याच्यामध्ये तुम्ही ज्या ज्या वेळेने तुम्ही याला फोकस कराल तेवढा वेळ तुमचा हा वाढत चालेल. आणि हा जो वेग आहे, हा जो तुमचा स्पीड आहे, ज्या स्पीडने तुम्ही स्वतःला सध्या मेंटेन करताय, ही स्पीड ऍक्च्युली तुम्हाला जीपॅटच्या रँकिंग पर्यंत पोहोचवणार आहे या वर्षीसाठी. आणि ही स्पीड फक्त सोडू नका. टार्गेट्स तुमचे लूज करू नका. लूज त्याच वेळेला होतात ज्यावेळेला तुमचे डायव्हर्जन चालू होतात. आणि डायव्हर्जन चालू होण्यासाठी एकच गोष्ट असते, ती म्हणजे तुमची प्रायोरिटी चेंज होईल. प्रायोरिटी चेंज झाली की डायव्हर्जन वाढले. समजा माझ्या डोक्यात आज आलं की मला कुठतरी आज लातूरला जायचंय आणि मला जर कळलं की मला सकाळी जायचंय, तर 100% माझा क्लास बंद होतो. कारण का? कारण त्या दिवशी माझी प्रायोरिटी ती असते. म्हणजे माझ्या डेस्टिनेशन मध्ये प्रॉब्लेम आला, कारण पहिल्यांदा माझ्या प्रायोरिटीमध्ये चेंज आला. आणि प्रायोरिटी त्या दिवशी चेंज होते ज्या दिवशी आपण त्याच्याबद्दल सिरियस नसतो. आणि सिरियसनेस कुठून येते? ज्या दिवशी आपल्याला कळतं की नाही केलं तर एवढं बेकार परिस्थिती येते. आज तुम्ही माझ्या क्लासला काय येता याच्या मागचं पहिलं कारण आहे की तुम्हाला क्लासमध्ये छान वाटतं. दुसरं कारण असं आहे की क्लास बुडला तर आपल्याला खूप परेशानी होते ते वाचायला. हे दुसरं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. कारण तुम्हाला जर कळतंय की मी क्लासमध्ये येऊन पण मला तेच मिळते जे मी 1 तासात पण शिकू शकतो, तर तुम्ही येणारच नाही. कळतंय? जर तुम्हाला कळते की क्लास मिस झाला तर मला खूप लोड होतो आणि त्याच्यामुळे माझ्या नोट्स मागे पडतात, त्याच्यामुळे मी अॅक्युरेसी मॅच नाही करू शकत, हे भीती आहे. म्हणून क्लास तुमची प्रायोरिटी आहे. आणि क्लास प्रायोरिटी आहे म्हणून तुम्ही काहीतरी शिकताय माझ्याकडे. सगळीकडून शिकत असाल, मी म्हणत नाही बरं का की मी माझ्याकडून शिकता, असं काही नाही आहे. सो ते तुमचं चेंज होत आहे अकॉर्डिंगली. भीतीनुसार प्रायोरिटी. सो बऱ्याच जणांना वाटतं की सर की मी भरपूर प्रयत्न करतो सर, माझी कन्सिस्टन्सीच मिळत नाहीये. अरे कशी मिळेल? तुला जर भीतीच नाहीये, तुला आहे का, तुझे विचार आहे का? पहिला विचार सांगा बरे. तुम्ही क्लासच्या समोर 60 जणांसमोर जाऊन सांगा की मी जीपॅटचं प्रिपरेशन करतोय आणि येणाऱ्या पुढच्या 2022 मध्ये आय विल बी द ऑल इन रँक 1. असं डोकं हालून पार जमीन निघून जाईल पायाखाली. 60 जणांसमोर ओपन चॅलेंज करून या बरं. बघा बरं कोण म्हणतंय माझ्या समोर येऊन की मला कन्सिस्टन्सी मिळत नाही. असं डोकं फाडून वाचल तो पुन्हा. का? असं असतं ते. भीतीचं कारण असं आहे. भीती संपली, कॉम्पिटिशनच संपलं. राईट? पण भीती एवढीही नकोय की ज्या भीतीनेच अभ्यास होणार नाही, असंही नकोय. सो दिस इज हाऊ द लेवल, जे स्वतःपासून क्रिएट केलेले क्रिएशन्स आहेत, हे स्वतःची मेंटल ऍबिलिटी आहे. इथून पुढचा सगळा जो काही जर्नी आहे तुमचा जीपॅटच्या दिवसापर्यंतचा, हा फक्त मेंटली आहे. मी परत सांगतोय,
इट इज बेस्ड ऑन युअर मेंटल, की कोणत्या स्टेटमध्ये आहात तुम्ही. जर एक्साइटेड स्टेटमध्ये असाल तुमचा अभ्यास होईल. तुम्ही डिप्रेस्ड स्टेटमध्ये असाल तुमच्या समोर सगळं आहे. कोलॉजीचं बुक्स आहेत, कोलॉजीच्या नोट्स आहेत, कोलॉजीचं हे आहे, कोलॉजीचं ते आहे, कोग्नोसी आहे, पण वाचायची टेंडन्सी राहत नाही. आणि हेच सांभाळायचे आपल्याला इथून पुढचे 2 महिने. सिलेबस संपला. आतापर्यंत जेवढा सिलेबस तुम्ही शिकलाय ना, एवढ्या सिलेबसवर ऑल इंडिया रँक 2 येतो. मी खोटं सांगत नाही, पण त्याला जर प्रॉपरली तुम्ही बघितलं समजते का, हे गोष्टी समजून घ्या. आणि राईट, सो या ठिकाणी ह्या गोष्टीला तुम्ही समजून घ्या. सो जोपर्यंत तुमच्या मनाला, तुमच्या सगळ्या बॉडीला डिस्टॅबिलाइज जोपर्यंत कुणी करत नाही तोपर्यंत भीती निर्माण होतच नाही. आणि लक्षात ठेवा, मला भीती कशाची, समजा एखादा विद्यार्थी आहे त्यांनी चालतीवर सांगितलं की यार एपीआय अकॅडमीमध्ये काही दम नाही आहे. सो हे भीती असते माझ्यासाठी की कुठल्या विद्यार्थ्यामधून हा शब्द निघू नये. ओके, एखादा विद्यार्थी म्हणला की सर मी क्लास तर जॉईन केले, आतापर्यंत हिस्ट्रीमध्ये असं झालेलं नाही आहे, पण तुमचे क्लास मला आवडलेच नाहीयेत किंवा मला क्लास हे करायचेच नाहीयेत, असं नाही झालं. कारण जो आला त्याला भेटलं पाहिजे. जो आता तुमचं काही एक मन आहे का? एवढे विद्यार्थी, प्रत्येकाचे मन वेगळे, प्रत्येकाचे एक्सपेक्टेशन वेगळे, प्रत्येकाच्या एक्सपेक्टेशनला मॅच होऊन संध्याकाळी घरी जाणं हे खूप मोठं टार्गेट असतं. आणि ती भीती असते मनामध्ये की आजचा शिकवलेला पाठ जर विद्यार्थ्याला कन्फ्युज राहिला तर, विद्यार्थ्यांना जर टेन्शन आलं तर, विद्यार्थ्यांनी जर ते कन्फ्युजन मध्ये ऑप्शनला ठेवलं तर, समजते. त्याच्यामुळे अभ्यास होतो, त्याच्यामुळे शिकवावं लागतं. आणि हे प्रायोरिटी तुमच्या सेट तुम्हाला स्वतःला करावं लागतात. त्याच्यामुळे जे जायले त्यांना जाऊ द्या. राईट, जे जायले त्यांना थांबवू नका, जाऊ द्या. ते माल तसाच होता. कच्चा माल हा काही वेळानंतर तुम्हाला रेक्टिफाय करावा लागतो, नाहीतर प्रोडक्ट मध्ये प्रॉब्लेम येतो. लक्षात ठेवा, माल जो आहे त्यालाच ठेवायचे, जे काही पार्ट आहे त्याला ठेवणे आणि पुढे चालणे. राईट, सो अशा पद्धतीने हे पार्ट तुम्ही समजून घ्या. जीवनाच्या पुढच्या पडावामध्ये तुम्हाला ह्या नॉलेजचा, या अभ्यासाचा, केडी, गोर्ग कुत्ता, सो लॅकबर वगैरे सगळे गोष्टी फार्मामध्ये तुम्हाला लागणार आहेत. आणि तुम्ही त्यावेळेला प्राऊडली सांगाल की यस सर, माझं लॅक पण कम्प्लीट आहे, माझं सत्यनारायण कम्प्लीट आहे, मी मार्टिन पण रेफर केलेलं आहे, मी हे पण रेफर केलेलं आहे. आणि अल्टिमेटली तुम्ही कॉन्फिडेंटली सांगाल की येस, इफ यू गिव्ह मी सम टाइम आय विल रिकॉल एंटायरली थिंग. हे गोष्टी तुम्हाला त्या दिवशी पॉसिबल आहेत. आणि यू कॅन डिफरन्शिएट की तुम्हाला कुठं ठेवायचे, कुठं जायचे, कुठं सिलेक्ट व्हायचे, कोणत्या गोष्टीला अपॉर्च्युनिटी म्हणून बघायचे, कुठल्या गोष्टीमध्ये तुमचं तथ्य आहे. सो आज त्याला जी जॉब मिळाला ऑफर, सो तो अजून दुविधामध्ये आहे की घेऊ का नको, कारण त्याला माहिती आहे की याच्यापेक्षा भारी मी काढू शकतो. त्याच्यामुळे तो टेन्शन नाही घेत. तो म्हणतोय सर मी नाही घेणार मे बी, कारण मला हायर एज्युकेशन घ्यायचंय. पण त्या जॉबसाठी 1150 जण वापस गेलेत. विचार करा. राईट, असं असतं ते. तुम्ही जे सोडलं ते दुसऱ्याच्या नशिबी नाहीये, हे डोक्यात ठेवा. तुम्ही जे सोडलं ते दुसऱ्याच्या नशिबी नाही. एवढं नशीब स्वतःचं वाढवा. दुसऱ्याकडे बघू नका की हानं सोडला मग मी वेटिंगवर आहे, त्यानं सोडला की मग माझं होऊन जाईल, असं नाही. तुम्ही बाय चॉईस चला, बाय चान्स नाही. सो त्याच्याशिवाय मोठं याच्यामध्ये आपला टार्गेट नाहीये, लक्षात ठेवा. सो हे टार्गेट्स, या गोष्टी तुम्हाला मी बऱ्याच गेल्या वर्षापासून मी सांगत आलेलो आहे आणि अजून 1-2 महिने माझं सांगण्याचं काम आहे. राईट, सो तिथपर्यंत आपण या जर्नीला कंटिन्यू करणार आहोत. डोंट वरी. इवन नायपर पर्यंत पण तुम्हाला पोहोचण्याचा प्रयत्न मी करेल. सो त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाहीये, त्याच्याबद्दल काही असा या ठिकाणी डाऊट नाहीये. पण त्या लेवलमध्ये, त्या फ्लो मध्ये, त्या सेलिब्रेशन मध्ये तुम्ही असं या ठिकाणी एक्सपेक्टेशन आहे. सो चलो, परत एकदा या ठिकाणी आजचा सेशन आपण थांबू आणि या सेशनचं पुन्हा एकदा मनापासून तुमचं मी धन्यवाद व्यक्त करतो की बऱ्याच वेळ तुम्ही थांबलात. राईट, सो हे तुम्ही ऐकलात आणि या गोष्टी तुमच्यासाठी पण माझ्यासाठी पण खूप गरजेच्या असतात. सो ऍज अ टीचर तुम्हाला प्रॉपर डायरेक्शन देणं हे माझं काम आहे. ऍज अ स्टुडंट त्याला तुम्ही किती व्यवस्थित कॅटेगराईज करता तुमच्या द लेवल ऑफ कॉन्शियसनेस मध्ये, ते खूप गरजेचं असतं. सिरियसनेस की ऐकायचं पण करायचं नाहीये. तिसरा डिव्हिजन, ऐकायचंही नाहीये, करायचंही नाहीये, असं पण असू शकतं. राईट, प्रत्येक जण सेम लेवलला नसतो. ओके, चलो एस्पायरंट्स, चलो हॅव अ नाईस डे अँड आय एम लुकिंग फॉर युअर फीडबॅक, जे कोलॉजी बद्दल मला मिळणार आहेत. सो वी आर गोइंग व्हेरी वेल सर, वी आर प्रोसिडिंग व्हेरी वेल सर. सो विदिन टाइम विल फिनिश द एंटायर थिंग. आणि हे फीडबॅक ऐकण्यासाठी मी अजूनही आतुरलेला आहे आणि हे फीडबॅक मला यायलाच पाहिजे, कारण वी हॅव इन्व्हेस्टेड मोर दॅन 3 months ऑन द कोलॉजी.
सो 3 महिन्याचा कोलॉजी, त्याच्यात एवढ्या सगळ्या बेसिक्स, एवढ्या सगळ्या कॉन्सेप्ट, एवढं सगळं डेव्हलपमेंट, त्याच्याशिवाय शूटिंग शक्य नव्हतं, त्याच्याशिवाय कोग्नोसिस शक्य